पुढचा जो प्रश्न आहे, राजकारण करायचं किंवा नाही करायचं. समाजकारण आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारण हे करायचं, पण काय राजकारण करायचं हे तुम्हाला आदिवासी माणसाच्या एका वाक्यामधून मी तुम्हाला सांगणार आहे. भीमाशंकर अभयारण्याचा प्रश्न आहे. सगळे आदिवासी एकजूट संघटनेच्या माध्यमातून आपण त्याची लढाई दिली. केंद्र सरकार म्हणत होतं, वन विभाग म्हणत होता अभयारण्य झाली पाहिजे, राष्ट्रीय उद्यान झाली पाहिजे. का झाली पाहिजे ते कारण सांगत होते. काय कारण सांगत होते? इथल्या आदिवासींनी जंगल संपवलंय, इथले आदिवासी जंगल तोडतात, इथल्या आदिवासी पासून जंगलाला धोका आहे. आदिवासी इथल्या समाजा वतीने हा लढा ज्यावेळेस लढत होतो त्यावेळेस इथला कोंडीबा तळपे नावाचा एक ग्रामस्थांनी इथल्या व्यवस्थेला सांगितलं. सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी अभयारण्यातून विस्थापन झालेलं आहे, परंतु इथलं विस्थापन का नाही झालं? इथल्या केंद्र सरकारला का झुकावं लागलं? इथल्या वन विभागाला का झुकावं लागलं? एक कोंडीबा तळपेच्या एका वाक्यामधून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. कोंडीबा तळके वन विभागाचं जे काय नागपूरचं कार्यालय, तिथे आमचं शिष्टमंडळ भेटायला गेलं. कोंडीबा तळपे उठला आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं. काय सांगितलं त्या अधिकाऱ्याला? सांगितलं ही बोलण्याची भाषा बंद कर, जंगल आमची आई आहे. काय म्हणत होता कोंडीबा तळपे? जंगल आमची आई आहे, आईच्या दुधावर आम्ही जगतो, गोचिडासारखे शोषण करून रक्तावर जगत नाही. काय कळलं राजकारण? इथल्या केंद्र सरकारला कळलं की इथल्या आदिवासी पासून कोणताही धोका नाही, जंगल आम्ही उपभोगतोय, भाज्या आम्ही खातोय, हे आमच्या दुधावरचं राजकारण आहे. गोचिडासारखं शोषण करून जगायचं आमचं राजकारण आहे. कोंडीबा तळपेने सांगितलं. त्याच्या पाठीमाग सगळे आदिवासी एकजूट संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात लढले आणि त्याला जे शोषण विरोधी पक्ष होते त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून केंद्र सरकारला झुकावं लागलं. हे राजकारण आपल्याला करायचं आहे. शोषण विरोधी समाजाचं राजकारण आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला कळालं पाहिजे. इथल्या जनतेला आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथला प्रत्येक माणूस ज्यावेळेस गटागटामध्ये चर्चा करून संभ्रम निर्माण करतो, आपल्याला सांगितलं जातं हे बरोबर का ते बरोबर, आपण सगळे बरोबर शिकलेले आहोत. ठोस परिस्थितीचं ठोस विश्लेषण केलं पाहिजे. जसं बाबांनी केलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून पुढच्या काळामध्ये जे तालुक्यातले प्रश्न आहेत तालुक्यातल्या संघटना तिथं सोडवतील. जे जिल्ह्याचे प्रश्न आहेत तिथं जिल्ह्यात आपण एकत्र आलो पाहिजे.